पालघर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या जाहीर सभेसाठी उद्या उद्धव ठाकरे पालघर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता बोईसरच्या आंबटगोड मैदानावर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार असून यावेळी महाविकास आघाडीचे काही नेतेही या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पालघरच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असून वाढवण बंदरसह केतर केंद्राच्या प्रकल्पावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पालघर लोकसभेच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत होणार असल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लागणार एवढे मात्र नक्की, गेल्या 2 वेळापासून पालघर लोकसभेवर भाजपाकडून राजेंद्र गावित हे निवडून आलेत, मात्र यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळत आहे। तर बहुजन विकास आघाडीने देखील आता कंबर कसली असून लवकरच आपला उमेदवार देखील जाहीर करणार आहेत। त्यातच आता जिजाऊ विकास पक्ष देखील रिंगणात उतरला आहे। या सर्वांना निवडणुकीत धूळ चालण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांनीही आता प्रचाराला सुरुवात केली आहे। भारती कांबळी यापूर्वी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर देखील राहिले होते। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।